मी आणि माझं जगणं किंवा मरणं म्हणजेच ख्रिस्त शब्द आहेत संत पौलाचे. ख्रिस्ताल माझ्या प्रियबंधू आणि भगिनींनो, संपूर्ण देऊळ मातेमध्ये दोन वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचे पैलू धरणारे, वेगवेगळ्या प्रकारचं कार्यक्षेत्र सांभाळणारे, मात्र समोर एकच उद्दिष्ट ठेवणारे असे हे दोन महान श्रद्धेचे आधारस्तंभ म्हणजेच संत पीटर आणि संत पौल. दोघांमध्ये उणीवा होत्या, पण परमेश्वराच्या नजरेनं आणि देवाच्या वाणीनं त्यांची श्रद्धा बळकट झाली आणि आयुष्यभर आपल्या वाणीनं आणि आपल्या उदाहरणानं त्याने इतरांची श्रद्धा मजबूत केली. संत पीटर वेगवेगळी नावं. त्याचं मूळचं नाव सायमन, शिमोन. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येण्या अगोदर त्याची ओळख करून दिली त्याच्याच भावानं अंद्रियानं. आम्हाला मसिया म्हटलेला येशू सापडलेला आहे. मासेमारी हा त्याचा धंदा. मासेमारीमध्ये तरबेज असलेला संत पेत्र परमेश्वराची एकच हाक, तुला मी माणसं धरणारा बनवेन, चल माझ्या मागे. आपल्या भाषेमध्ये ज्याला आपण अनपढ गावा म्हणतो ना, तसा संत पेत्र. पण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहून झटपट बोलणारा, मनात येईल तसं बोलणारा संत पेत्र. कधी कधी अगदी राग अनावर असणारा हा संत पेत्र बागेमध्ये परमेश्वराला पकडण्यासाठी येणाऱ्या शिपायांचा कान याने सोडवला. याच पेत्रानं येशू ख्रिस्ताच्या सानिध्यामध्ये असताना सुद्धा परमेश्वरानं दिलेली हाक, चल माझ्या बरोबर पाण्यावर चालू नये, विश्वास मात्र डगमगला. मी याला ओळखत सुद्धा नाही अशी साक्ष किंवा वाणी संत पेत्राच्याच मुखातून. पण म्हणतात ना, नजरेला नजर भिडली त्या कालवरी टेकडीच्या रस्त्यावरती आणि कायापालट झाला. ज्या पेत्राला येशू ख्रिस्तानं कारण ज्या खडकावरती देऊळ माता उभी आहे, त्या देऊळ मातेचा पहिला पोप अनपढ गवा, पण पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याच्या मुखातून आलेले शब्द, यू आर द मसाया, तुम्ही ख्रिस्त आहात, देवाचे पुत्र. हा संत पीटर अजूनही आपल्या सर्वांना आपल्या श्रद्धेमध्ये वाढविण्यासाठी रोम मधील व्हॅटिकन शहरी तुमचं आणि माझं श्रद्धेचं नेतृत्व करत आहे. त्या सेंट पीटर म्हणजे आजचे पोप लिओ 14 यांच्यासाठी प्रार्थना. दुसऱ्या बाजूने संत पौल, ख्रिस्ताचं नाव घेणाऱ्या प्रत्येकाची हत्या करण्याचं जणू काही प्रमाणपत्र हातामध्ये घेऊन फिरणारा. संत स्टीफन याच्या हत्येच्या वेळेला साक्ष पुरवणारा उभा असणारा हा संत पौल, ज्याचं पहिलं नाव सॉल. पण देवाचा शब्द, देवाची वाणी, देवाचा प्रकाश माणसाला जिवंत करतं. त्याचं उदाहरण, सॉल सॉल, माझ्या लोकांचा खा म्हणून छळ करतोस. अंधत्व आलं,
आणि बाप्तिस्म्यानंतर अंधत्व जात, आणि मग ज्या शहरोशहरी फिरला, जी पत्र लिहिली, ज्या लोकांशी संवाद साधला, ज्या लोकांना येशू ख्रिस्ताची ओळख करून दिली. तुम्ही किती पापी असला तरी देवाची कृपा पुरेशी आहे. माझ्या अशक्तपणामध्ये परमेश्वर माझी शक्ती आहे. माझं जगणं आणि मरणं म्हणजेच ख्रिस्त. हा संत पौल याने श्रद्धेची जोपासना आपल्या वाणीने केली. दोघांनाही आला होता. येशू ख्रिस्तानं दोघालाही पाचारण केलं. एकाला प्रत्यक्षात समुद्रावर जाऊन, तर दुसऱ्याला एका साक्षात्काराद्वारे. संत पेत्र इतका धाडसी झाला, श्रद्धावंत बनला, मात्र रोम शहरामध्ये आयुष्याची शेवटचे क्षण मोजत असताना अनेक संकटांना, ख्रिस्ती लोकांवरती होणाऱ्या छळाला ते डगमगले नाहीत. त्यांना मारण्यात आलं आणि वधस्तंभावरती खेळत असताना त्याने सांगितलं, माझी पात्रता नाही माझ्या प्रभूसारखं मरण, मला उलट वधस्तंभावरती खेळा. मी जगेन किंवा मरेन, ख्रिस्तासाठी मरेन. संत पौल याला देखील हुतात्म्य आलं. त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. आपल्या भाषेमध्ये मुंडकी बाहेर, मुंडकी गुल. मात्र शेवटपर्यंत, मरेपर्यंत ख्रिस्ताला सोडलं नाही. मजबूत श्रद्धेचे आधारस्तंभ. तुम्ही आणि मी सुद्धा आपल्या श्रद्धेमध्ये भक्कम आहोत. मात्र मग आपली श्रद्धा इतरांना प्रेरित का करत नाही? पेत्राप्रमाणे आणि पौलाप्रमाणे इतरांना आपल्या श्रद्धेद्वारे, विश्वासाद्वारे, वाणीद्वारे, आचरणाद्वारे प्रेरणा का म्हणून मिळत नाही? कदाचित एकमेव कारण असेल, त्यांनी येशू ख्रिस्ताला पाहिलं, पाहत राहिले, अनुभवलं आणि संपूर्ण आयुष्यभर जिवंत देवा आपल्या अंतःकरणामध्ये जपला. आपण येशू ख्रिस्ताला ओळखतो, थोडंफार पाहतो, पण आपल्या नजरा नेहमीच वधस्तंभावर असलेल्या ख्रिस्ताकडे असतात. जिवंत देव कधी कधी आपल्या हृदयात नसतो. ज्या श्रद्धेनं आणि विश्वासानं आपण आज सण साजरा करत आहोत, ज्या विश्वासाने, भरवशाने या देवालयामध्ये आपण परमेश्वराचं वचन आणि जिवंत देवाला शरीर आणि रक्तामध्ये सेवन करणार आहोत, तो परमेश्वर तुम्हाला आणि मला तेच मनाला सांगतोय, मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यात दिसो. आज संत पेत्र आणि संत पौलाच्या मध्यस्थीनं देवाकडे हीच प्रार्थना की हे ख्रिस्ता, तू देवाचा जिवंत पुत्र आहेस, आमचा प्रभू आहेस, आमचा मुक्तिदाता, पालणारा आहेस. तुला प्रकट करण्यासाठी तू आमच्यामध्ये जिवंत राहा.